परिवहन विभागाच्या कार्यक्रमात भलतंच वंदे मातरम गीत वाजलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह मंत्र्यांच्या समोरच हा संपूर्ण प्रकार घडला। वंदे मातरम ऐवजी हिंदी चित्रपटातील वंदे मातरम गीत वाजलेलं आहे। वंदे मातरम नंतर महाराष्ट्र राज्यगीत देखील वाजलं। अमराठी भाषिकांना मराठी शिकवणी अभियान समाप्ती अभियानाच्या सांगता कार्यक्रमात हा संपूर्ण प्रकार घडलाय। सुरुवातीला वंदे मातरम झालं ते जे संसदेने मंजूर केलेलं मान्यता दिलेली कडवी नव्हती, थोडं गाणं होतं ते, तर ते पुढे संयोजकांनी यापुढे काळजी घ्यावी। वंदे मातरम जे आपलं संसदेत मंजूर झालेलं आहे त्याला मान्यता मिळाली आहे आणि तसंच वंदे मातरम प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपण गायलं पाहिजे, हा आग्रह आपल्या सगळ्यांचाच असला पाहिजे। आणि म्हणून पुन्हा एकदा ते आपण पुढे संयोजकांनी ते काळजी घ्यावी। ज्यावेळी वंदे मातरम सुरू झालं होतं त्यावेळी त्याच्यामध्ये वंदे मातरम सुजलाम सुफलाम हे होतं। त्याच्यामुळे आम्हाला देखील आम्ही जे सावधानमध्ये उभे होतो त्याच्यामध्ये आम्हाला काही दुसरं काही करता आलं नाही। आम्ही वंदे मातरमला मानवंदना दिली, परंतु मी शिंदे साहेबांच्या सूचकतेला दाद देतो। त्यांनी भाषणाच्या शेवटी जे संयोजक होते त्यांचे चांगल्या पद्धतीनं कान टोचलेले आहेत। प्रशासनाला देखील सांगितलेलं आहे की अशा पद्धतीची चूक परत होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे।